डोंबिवली स्फोटातील दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल असं आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले। डोंबिवली कंपनी दुर्घटनेनंतर मंत्री खाडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली, यावेळी ते बोलत होते। हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये बंदुकीचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्या दोघांना अटक केली आहे। त्यांच्याकडनं 2 पिस्तूल आणि 6 जिवंत कारतूस जप्त केली आहेत। गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली आहे। कल्याण शिळ रस्त्यालगत असलेल्या नेकणी पाडा भागात शेतकऱ्याच्या जागेत एका बिल्डरनं घुसखोरीचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय, त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला। दरम्यान या जागेत बिल्डरनं पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचा इशारा जागेचे मालक वासुदेव पाटील यांनी दिलाय। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 6 शाखांमधील अपहारा प्रकरणी जिल्हा बँकेने 7 जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे। दोषींकडून निधी अपहारामधील रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचं जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितलं। धुळे जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पाणीसाठा झपाट्याने घटू लागलेला आहे। जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडे ठाक पडले। सांजोरी परिसरामध्ये पाण्यासाठी पेट्रोल पंपाप्रमाणे बैलगाड्यांच्या रांगा लागल्यात। दररोज पहाटेपासूनच पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागतोय। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई भेडसावतीये। हाकेच्या अंतरावर धरण असताना देखील सारशी इथल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ आता संताप व्यक्त करतायत। वाशिम जिल्ह्यातील 55 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील जलप्रकल्पात केवळ 16% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे शहराला 10 दिवसांआड पाणी पुरवठा केला जातोय। तर ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी 53 ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आलंय। अमरावती शहरातील चपराशीपुरा भागातील कमिशनर कॉलनीमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गेल्या 1 महिन्यांपासून इथला पाणी पुरवठा बंद आहे। पाण्याचे 4 कोटी रुपयांचं बिल थकल्यानं इथला पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती आहे। सांगलीमध्ये दुष्काळी जत तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। उमदी, संखा आणि बालगावसह आजूबाजूच्या अनेक गावात गारपीट झाली आहे। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडून गेलेत। पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नागरिक करतायत। सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। वादळी वाऱ्याच्या तडाख्यात पापरी गावातल्या नर्सरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। सोलापुरात आलेल्या वादळी वाऱ्यामध्ये पेट्रोल पंपाचं छत कोसळलं। मोहोळ तालुक्यातल्या देवडी फाट्याजवळील पेट्रोल पंपाचं छत कोसळलेलं आहे। यामध्ये काही वाहन चालक थोडक्यात बचावलेत, त्यामुळे घाटकोपरची पुनरावृत्ती टळलेली आहे। वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपासह अनेक घरांचं देखील नुकसान झालं। मुंबईसह संपूर्ण उपनगरात ढगाळ वातावरण आहे। आज सकाळपासूनच काहीसं वातावरण बदलल्याचं चित्र दिसून येतंय। दररोज कडाक्याचं ऊन असतं, मात्र आज वातावरणात गारवा आहे। हवामान खात्याने हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे। मुंबईसह कोकणातही पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। पंढरपूरला अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। पंढरपूरच्या अनवली भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब वाकलेत, तर वादळामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझडही झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर, मुक्ताईनगर, रावेर आणि बोदवड यासह इतर भागांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात। वादळामुळे विजेचे खांबही कोसळलेत, तर घरांचेही पत्रे उडाले। शिर्डी, अहमदनगर जिल्ह्यामध्ये यावर्षी अनेक तालुक्यात पाण्याचं संकट उद्भवलंय। पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झालाय। राहाता तालुक्यातल्या कोऱ्हाळे गावात पाणी टंचाई असून नागरिकांना पायपीट करत पिण्यासाठी पाणी आणावं लागतं। ग्रामपंचायत गावातील काही भागांना टँकरनं 4 ते 8 दिवसांनी पाणी पुरवठा करत असून हाल होत असल्याचं नागरिक सांगतायत। अकोल्यामध्ये बियाणं मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। सुमारे 12 गावातल्या शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले। बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला।
विदर्भामध्ये सूर्य कोपलेला आहे. यवतमाळ हा राज्यातील सर्वात उष्ण जिल्हा ठरलाय. यवतमाळमध्ये काल तब्बल 46 अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुढचे 2 दिवस विदर्भातील पारा चढाच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला. राज्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला. नांदेड, हिंगोली, धुळे, जळगाव आणि चंद्रपूरमध्ये पुढील 3 दिवस तर अकोल्यामध्ये 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. यवतमाळ हा राज्यातला सर्वात उष्ण जिल्हा ठरला आहे.